जोपर्यंत आपला कुठल्या देवी या देवाचा बुलावा येत नाही तोपर्यंत आपला नशीब नसतो तिकडे जायचा. तसंच आम्हाला बुलावा आला माँ कामाख्या. विष्णुदेवाने जेव्हा माँ सतीचे 51 बॉडी पार्ट्स केले तेव्हा ते आपल्या धर्तीवर आलेले आणि मग तेच 51 बॉडी पार्ट्स असे 51 शक्तिपीठच्या नावाने ओळखायला लागले. तर त्याचमधली एक शक्तिपीठ आहे माँ कामाख्या देवी. ब्लॅक मॅजिक आणि फुल तंत्र मंत्र साधना अघोरीज खूप जास्त स्पिरिच्युअल आणि खूप डार्क अशी एक पॉवरफुल एनर्जी फील होते मंदिरामध्ये गेल्यावर, जी कुठेच जास्त फील नाही होत. तर मी काही गोष्टी शेअर करणार आहे आपल्या चॅनलवर. अंबुबाची हा मेला 22 जूनला चालू होतो अँड 26ला देवीचे गेट्स खुलतात. जी देवीची योनीचा पार्ट तिकडे आहे तो ब्लीड आउट होत असतो कंटिन्युअस फॉर 3 to 4 days अँड 26ला जाऊन देवीचे दरवाजे वगैरे खुलतात. आम्ही पण 22लाच निघालो घरातनं, मी आत्या आई आणि बाबा. म्हणून आम्ही ओला करून ठाणे टू कल्याण इथे गेलो. तिकडनं मग आमचा 3 days सफर ट्रेनमध्ये होता. सो तर 9:15 वाजलेत. आपला फर्स्ट डेचा प्रवास ट्रेनमध्ये चालू झालेला आहे. माताजी पण आहे आपल्यासोबत. बाबा कुठे गेलेत अँड आपलीच मस्त आपली AC वगैरे ट्रेन आहे एकदम चिल. आता काय माहिती नाही बट बाहेरचा व्ह्यू भारी दिसतोय ना. भेटू आपण थोड्या वेळात. जास्त काय ब्लॉगमध्ये नसेल. आज 3 दिवसाचा ट्रॅव्हल ब्लॉग असेल एक ब्लॉग, तो तुम्ही एन्जॉय करा. थोडा मस्त सिनेमॅटिक्समध्ये आणि थोडा डिफरंट वेमध्ये मी एडिट करेन. सोबत राहा. असं करा, असा सोबत राहा बाई. कामाख्या देवीला चाललोय आम्ही. असं कर. 2 रात्र आणि 3 दिवस ट्रेनमध्ये काढायचे होते आम्हाला आणि जाम कंटाळून दिवस काढले आम्ही. आणि असंच ट्रेनमध्ये खात पीत आणि आईसोबत ब्लॉगिंग करून वगैरे आपला ट्रेनचा सफर चांगला चाललेला. हाय. आम्ही आता उन्हात गेलेलो बाहेर. जरा बरं वाटतं कारण की ट्रेनमध्ये ना खूप जास्त थंडी आहे. थंडी बजरी ना बहुत ज्यादा. तुम्हाला सांगणार म्हणजे काकडे घेऊन ये. दर कुठे झालं तू? उन्हात चालला. काय सांगतोय 5 मिनिटं. आणि हे बघा आपल्यासोबत आहेत हे काका जे आर्मीमध्ये आहेत, इंडियन आर्मीमध्ये आहेत. बॉर्डर पोलीस ITBP मध्ये. मी गुवाहाटीला चाललेलो आहे. गुवाहाटीवरून आलमला जाणार. अच्छा. मग आपल्यासोबत आहेत. आणि कसं वाटतं आमच्यासोबत तुम्हाला? एकदम छान वाटलं. कशी वाटली आमची फॅमिली चौघाला? एकदम फॅमिली पण छान आहे. काका आहेत हे 11 वर्ष झाले कामाख्याला येतात. हो काका? 11 वर्ष झाले ना काम. यांची पूर्ण फॅमिली पूर्ण यांची पण आर्मी वगैरे फुल कनेक्टेड आहेत. अँड हे काका पण फ्रॉम गुजरातवरून आलेत अहमदाबाद. आणि काका 11 वर्ष झाले येतात. आम्ही साधना करतो तिथं. एवढी साधना केली मी. एवढा सारा आम्हाला चमत्कार भेटलाय का तुम्ही विचारूच नाही शकत. मी एक मध्ये आपण राहतोय आणि कामाख्या देवीच्या टेम्पलच्या गेट जवळ वगैरे तर रूम नाही कारण की अवेलेबलच नाही पहिली गोष्ट. तर आपण थोडा लांब आहे, जास्त पण नाही. जो डोंगर आहे तिकडनं कमानी आहे. एकदम ब्लेस फील होतोय का देवीने आम्हाला इथे बोलवलं आहे पहिली गोष्ट तर. आणि आलो बाई एकदा 3 दिवसाचा सफर ट्रेनमध्ये करून कंटाळा करून आलो. सो तर गाइस आपली ही गाड़ी है, अंकल जी का गाड़ी है. और अंकल जी मेरा यूट्यूब चैनल है, आप हाय बोलो. हाय. और पैसा थोड़ा कम करो. आपने फ्लाइट का पैसा लगाया है भाई. जाम पैसे तिकडे डायरेक्ट रेट आसमान छू रेट है. अभी अपन कहाँ जाने वाले जरा बताओ. एक तो कौन सा बुद्धिस्ट नहीं क्या टेम्पल है? हम जाएगा बशिष्ठा टेम्पल. हाँ. और एक जाएगा आपका ये बालाजी टेम्पल. हाँ बराबर. नारायण स्वामी का. हाँ वो बढ़िया है, देखा है मैंने. तो सब देखा है मैंने मैप पे. और कौन सा टेम्पल? और एक टेम्पल था ना गणेश का टेम्पल है. 3-4 टेम्पल आप घुमा आपकी मर्जी से. ठीक है. आणि गाईस सगळ्यात मेन आणि महत्त्वाची गोष्ट इकडे मला जाम पटली का आता समज देवीचे योनी आहेत बरोबर, तर देवीला पिरियड्स चालू आहेत तर म्हणजे हे पूर्ण एक वर्षातनं एकदा येते. तर या बाबतीमध्ये काय करतात माहिती आहे का, पूर्ण आसाम स्टेटमध्ये जेवढे पण मंदिर आहेत ना कुठल्याच देवाला पूजत नाही. पूजा नाही करत, नाही आरती नाही करत. सगळे देऊळ दरवाजे